जमिनीवरती खाली असं पाडलं, त्याच्या इकडे मांडीवरती असा काय प्रहार केला आणि प्रहार केल्याच्या नंतर जागेवरती त्याचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. वराह भगवान की जय. ज्यावेळेस पाहत असताना वराह भगवान परमात्म्याने ज्या हिरण्याक्षाचा उद्धार केल्याच्या नंतर सर्वांना आनंद झाला. स्वर्गातील सर्व देवतेने हातामध्ये पुष्प घेतले आणि फुलं घेऊन देवाच्या अंगावरती उधळण करत आहेत. वराह भगवान की जय. सर्वांना अत्यंत आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्म्याने इकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर असं म्हणतायत, ब्रह्मदेव म्हणतायत, हिरण्याक्ष हिरण्यकशिपू इकडे कसे उत्पन्न झाले यांचा इतिहास सांगतायत. स्वयंभू मनुष्यतरोपराणीला सांगितलं, मुलांना तुम्ही या पृथ्वी तलावरती आता संसार करा. संसार करण्यासाठी हे दोघेही जात आहेत. ब्रह्मदेवाला नमस्कार करून ज्यावेळेस पृथ्वी तलावरती संसार करतायत यांना सुंदर असे 5 संतान झाले. आकुते, देहोते, प्रसूते, उत्तानपात आणि प्रियव्रत 5 संतान प्राप्त झाले. आणि 5 संतान प्राप्त झाल्याच्या नंतर या 5ही संतानांची ही गोड कथा आपण या ठिकाणी श्रवण करूया. एकदा हाताने टाळी, मुखाने नाम धारण करून पुढील कथेचा सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. बोला. जीवन है